मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। तृणमूल काँग्रेस पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची मोठी बातमी समोर आलेली होती। तर तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रस्तावही होता। काँग्रेस पक्षाने ममता बॅनर्जींना हा प्रस्ताव दिला अशी माहिती समोर आलेली होती। ममता बॅनर्जींना उपाध्यक्षपदाची ऑफर देखील देण्यात आल्याची माहिती मिळते। ममता बॅनर्जींनी सोनिया गांधींची दिल्लीमध्ये भेट घेतली आणि यानंतर या राजकीय घडामोडींना वेग आल्याचं बोललं जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर ममता बॅनर्जी यांनी टीएमसी पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं तर ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि अभिषेक बॅनर्जी यांना महासचिव पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ममता बॅनर्जी काय निर्णय घेतात याकडे देशाचं लक्ष लागलंय। दरम्यान विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली आहे। पाहूयात। काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे। मी नाव घेतो, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा। मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही। त्यांनी त्यांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त काढावा, इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण?